डिबेंचरच्या मुद्द्यावरून कोल्हापूरच्या गोकुळ संस्थेवर मोर्चा काढण्यात आला। काय आहे नेमका वाद पाहूया त्या रिपोर्टमध्ये। डिबेंचरच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात गोकुळ दूध संघाविरोधात वातावरण तापू लागले। त्यामुळे पुन्हा एकदा महाडिक विरुद्ध मुश्रीफ सामना रंगतोय। डिबेंचर कपाती विरोधात विविध दूध संस्था प्रतिनिधींनी गोकुळवर मोर्चा काढून निषेध केला। ज्या डिबेंचरला विरोध होतोय ते समजून घेऊया। गोकुळ संघात विविध दूध संस्था नियमितपणे दूध घालतात। त्या मोबदल्यात संस्थांचा नफा म्हणून गोकुळ दरवर्षी लिटर मागे काही रुपये संस्थांना देते। उदाहरणार्थ जर एखाद्या संस्थेने वर्षाला 1000 लिटर दूध घातलं तर गोकुळ लिटरला 1 रुपया या फरकानं संस्थांना 100 रुपये देत होतं। मात्र त्या 100 रुपयातून गोकुळच्या विविध प्रकल्पांसाठी काही पैसे कापले जायचे। आतापर्यंत केवळ 10% रक्कम म्हणजे 100 रुपयातले 10 रुपये कापले जात होते। पण यंदा 40% म्हणजे 100 रुपयातलं 40 रुपये कापण्याचा निर्णय गोकुळनं घेतल्यानं वाद उभा राहिलाय। गेले 30 वर्ष डिबेंचरची रक्कम कपात केली जात होती, पण हे फक्त अर्ध सत्य त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर त्यांनी हेही सांगणं गरजेचं होतं की ही रक्कम फक्त 10% पर्यंत कट केली जात होती, जेव्हा की मधले 3 वर्ष तर अजिबात माडिक साहेबांच्या काळामध्ये सत्तेच्या काळामध्ये 3 वर्ष 1 रुपया सुद्धा डिबेंचर कट केलं नव्हतं। गेल्या महिन्याभरापासून हा मुद्दा तापलाय, मात्र गोकुळनं त्याची दखल घेतलेली नाही। गोकुळचे अध्यक्ष आणि सत्तेतील मंत्री हसन मुश्रीफांचे पुत्र नाविद मुश्रीफ परदेश दौऱ्यावर आहेत। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।